नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रोसेस लवकरच सुरू होणार आहे, कारण का आता लाडक्या बहिणींना मोठी उत्कंठा लागलेली आहे की फेब्रुवारी महिन्याचा लाभ कधी वितरित होणार। तर लवकरच जी आर प्रसिद्ध होईल आणि साधारणतः पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाचं नियोजन असणार आहे। साधारणतः लक्षात घ्या की याच्यामध्ये आता बहुतेकशा लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। तर याच्यामध्ये महत्त्वाची बाब आहे की ज्या लाडक्या बहिणीने KYCच केली नाही आहे, ज्यांची KYC केली नसल्यामुळे त्यांना KYC दुरुस्तीमध्ये या नावच आले नाही आहे, त्यामुळे त्यांचे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यांपासून लक्षात घ्या लाभ आहे तो बंद झालेला आहे। तर अनेक सोशल मीडियावरती जर तुमची KYC झाली नाही आहे तर आम्हाला मेसेज करा, तुम्हाला एक लिंक पाठवली जाते, अमुक अमाऊंट पे करा आणि त्याच्यानंतर तुमची KYC होईल, अशा प्रकारचे मेसेज येत आहेत। पण लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात व ऑनलाईन कोणतीच लिंक उपलब्ध नाही आहे। केवळ एकच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी केवळ ज्यांनी अगोदर KYC केली होती त्याच्यामध्ये चुका दुरुस्तीसाठी ही लिंक उपलब्ध झालेली आहे, इतर कोणतीच लिंक नाही आहे। अनेक चुकीच्या मेसेजवरती लाडक्या बहिणी क्लिक करत आहेत, त्यामुळे त्यांना एकच विनंती, अशा प्रकारच्या चुकीच्या मेसेजवरती विश्वास ठेवायचा नाही आहे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची बाब सांगणार आहोत। जर KYCच केली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी एक फॉर्म आहे, तो संपूर्ण भरायचा आहे आणि तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास कार्यालयामध्ये विनंती अर्ज घेऊन त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे। तर हा महत्त्वाचा अर्ज तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सुरुवातीला दिनांक टाकायचा आहे आणि प्रति जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब। तर याच्यानंतर विषय यामध्ये आहे अर्जदार, त्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, अर्जदार या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, अर्ज क्रमांक तुम्हाला टाकायचा नाही आहे, तो नंतरच मेन्शन होईल, पत्ता जो आहे तो तुमचा टाकायचा आहे, त्यानंतर संपूर्ण माहिती वाचायची एकदा आणि त्यानंतर तुमचा लाभ कधी बंद झालेला आहे त्या महिन्याचं नाव खाली टाकायचं आहे, त्याच्यानंतर ठिकाण, दिनांक, मोबाईल नंबर अशी संपूर्ण माहिती भरून तुम्हाला सही करायची आहे। आणि तर अशी संपूर्ण माहिती भरून तुम्हाला खाली सही करायची आणि सोबत आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आणि संबंधित विनंती अर्ज तुम्हाला जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे। तर ही प्रोसेस ज्यांना KYCचा ऑप्शन उपलब्ध झाले नाही आहे, ज्यांची KYC झाली नाही आहे त्यांना हा ऑप्शन एकच उपलब्ध आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा अर्ज तुम्हाला विनंती अर्ज म्हणून सबमिट करायचा आहे, त्यानंतरच विचार तुमचा केला जाणार आहे। सध्या तरी तुम्हाला KYC संदर्भात कुठलाच ऑप्शन नाही आहे आणि राहिला प्रश्न लाडक्या बहिणींचा की फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा पुढील आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात आपण माहिती देतच आहोत, अजून तरी तारीख घोषित झाली नाही आहे। सर्वात प्रथम GR येईल आणि त्याच्यानंतर हप्ते वितरणाची घोषणा हीच प्रोसेस असणार आहे। हप्ते वितरणाच्या घोषणेसंदर्भात संपूर्ण माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।